मी बनवत आहे आलू पराठा. त्यासाठी वाटण: 2 मिरच्या, 1 इंच आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे. हे आपण मिक्सरवरती याची भरड काढून घेऊ. अशा पद्धतीने भरड काढून घेतली आहे. तोपर्यंत मी गॅसवरती कुकरमध्ये 2 बटाटे शिजण्यासाठी ठेवले होते. बटाटे आता छान असे शिजले आहे. आपण साल काढून ते मॅशरच्या सहाय्याने आपण मॅश करून घेऊ. मॅश ह्याच्यासाठी करायची की जेवढे आपण मॅश करेल तेवढा पराठा छान असा होतो. मसाले: गरम मसाला, धना पावडर, मीठ, लाल तिखट, हळद आणि कसुरी मेथी हे आपण बटाट्यामध्ये टाकून घेऊ. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा हे आपण टाकून छान असं बटाट्यात मिक्स करून घेऊ. हे आपण हाताने मिक्स असे छान करून घेऊ. नंतर त्यामध्ये जो मगाशी आपण ठेचा करून घेतलेला तो टाकून आता मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने आपलं सारण तयार आहे. त्यानंतर मला बीट खात नाहीत म्हणून मी थोडंसं येथे बीट किसून टाकलेलं आहे. मी येथे चपातीचे पीठ मळून 20 मिनिटासाठी ठेवले होते. पीठ छान असे मऊ झालेले आहे. आता मी पराठा लाटत आहे. पराठा करताना आपल्याला अशा पद्धतीने पारी करायची आहे आणि पारीला थोडंसं पीठ लावून घेऊ आणि बटाट्याचं सारण जेवढं बसवता येईल तेवढं बसवून घेऊ आणि छान असा गोळा तयार करून घेऊ आणि आपण आता पराठा लाटूया. तोपर्यंत मी गॅसवरती एक तवा तापत ठेवला आहे. तवा छान असा तापून द्यायचा. तोपर्यंत आपण इथे पराठा लाटून घेऊ. पराठा गोल असा चारी बाजूने जेवढा पातळ होईल तेवढा आपण लाटण्याचा प्रयत्न करू. तवा छान गरम झालेला आहे. त्यावरती 1 चमचा तेल टाकून घेते आणि आता मी पराठा टाकते. गॅस थोडासा स्लो करते आणि एका बाजूने पराठा भाजून घेते. पराठा छान एका बाजूने भाजल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्याही बाजूने छान असा भाजून घेऊ. अशाच पद्धतीने मी सर्व पराठे इथे करते. हा पराठा मऊ असा छान होतो. त्यामुळे बटाट्याचं सारण करताना आपल्याला ते मिश्रण एकदम मऊ होईल याची आपण काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला आलू पराठा तयार आहे. हा दही, खोबऱ्याची चटणी यासोबत खूप छान लागतो. मी येथे दही घरीच बनवलेले होते त्यामुळे एवढे घट्ट आहे. चला तर मग आपला आलू पराठा तयार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट, शेअर करा आणि तुम्ही कधी बनवताय मग?